हॅलो फ्रेंड्स, नमस्कार. नूतन रेसिपीजमध्ये तुमच्या सर्वांचं खूप खूप मनापासून स्वागत आहे. तर फ्रेंड्स, आज आपण छान अशी दह्याची कढी करणार आहोत. तर आता आपण रेसिपीला स्टार्ट करूया. आणि रेसिपीला सुरुवात करायच्या आधी जर आपण कोणी नूतन रेसिपीजमध्ये नवीन असाल आणि नूतन रेसिपीजला अजूनपर्यंत सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज तुम्ही नूतन रेसिपीजला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. आणि सबस्क्राईब करताना बेल आयकन नक्की प्रेस करा. म्हणजे काय होईल, मी जी पण छान छान रेसिपीज अपलोड करीन ना त्याचं नोटिफिकेशन तुम्हाला लवकरात लवकर मिळेल. आणि हे फ्री आहे. दह्याची छान अशी कढी करण्यासाठी मी हे दही घेतलेलं आहे. मी हे एक बॉलभर दही घेतलेलं आहे. आता ह्याच्यामध्ये आपण हे 2 चमचे बेसन ॲड करणार आहोत. म्हणजे काय, दही फाटणार नाही. म्हणजे आपण दही आपण गरम केलं तर लगेच फाटतं ना, तर बेसन ॲड केलं तर दही फाटणार नाही. आणि कढीला छान अशी टेस्ट पण येते आणि छान असा घट्टसरपणा पण येतो. थोडं आपण पाणी मिक्स करूया. आणि गुठळ्या न राहता आपल्याला छान असं मिक्स करायचं आहे. हे मी घरचं दही घेतलेलं आहे. तुम्ही बाहेरचं पण विकतचं पण दही घेऊ शकता. मी अर्धा कप पाणी ॲड केलेलं आहे. बाकीचं आपण जेव्हा आपण दही कढी करू ना तेव्हा आपण पाणी ॲड करूया. हे बघा, छान असं मी मिक्स केलेलं आहे. आता हे साहित्य ठेवूया. कढीला लागणारं आणखी आपण साहित्य बघून घेऊया. तर या प्लेटमध्ये मी 5 ते 6 लसणाच्या पाकळ्या चॉप करून घेतलेल्या आहेत. 1 इंच आल्याचा तुकडा, ते पण मी असं बारीक कट करून घेतलेला आहे. 15 ते 20 मी कढीपत्त्याची पानं घेतलेली आहे. 2 मी दालचिनीचे छोटे तुकडे घेतलेले आहेत. हे 3 काळी मिरी ब्लॅक पेपर आणि हे 3 लवंग घेतलेले आहे. 2 मी मिरच्या बारीक चिरून घेतलेले आहेत. अर्धा चमचा मी हे धणे घेतलेले आहेत. आणि फोडणीला आपण जिरं आणि राई ॲड करणारच आहोत. तर आता आपण गॅसकडे जाऊया. तर आता या कढईमध्ये मी हे 1 चमचा तेल घेतलेलं आहे. आणि हा आता 1 चमचा आपण तूप घ्यायचं आहे. या कढीला ना तुपाची फोडणी नक्की द्या, खूप छान लागते. जर तुम्हाला नुसतं तेलाची फोडणी द्यायची असेल तर नुसतं तेल पण घेऊ शकता किंवा नुसतं तूप घेऊ शकता. मी 1 चमचा तेल का घेतलं, कारण नुसतं तूप आपण ॲड केलं ना तर तूप जळू शकतं. म्हणून मी 1 चमचा तेल आणि 1 मोठा चमचा मी तूप ॲड केलेलं आहे. जर आपण कढीला तुपाची फोडणी दिली तर कढीला खूपच भारी चव लागते, खूपच छान टेस्ट लागतो. आणि सुगंध पण खूप छान येतो. आपण मोहरी म्हणजे राई ॲड केलेली आहे. मस्टर्ड सीड्स क्रॅकर झाले. आता आपण जिरं ॲड करूया. थोडं आपण हिंग ॲड करते आहे. लसूण ॲड केलेलं आहे. आपण हे सगळं साहित्य एकदम ॲड करून घेऊया. छान असं ढवळून घ्यायचं आहे. फोडणी छान बसली पाहिजे कढीला. मग या कढीला सुगंध पण छान येतो आणि त्याला चव पण खूपच छान येते. काही जण ना याच्यामध्ये बडीशेप पण ॲड करतात. जर तुम्हाला बडीशेपचा टेस्ट आवडत असेल तर तुम्ही नक्की ॲड करा. 1-2 सेकंड छान असं आपण फोडणी तडतडू द्यायची. लसूणला हलकासा कलर आलेला आहे, हे बघा. आता आपण हे जे दह्याचं मिश्रण बनवलं होतं, दही आणि बेसन, ते आपण ॲड करूया. मी हे 1 ग्लासभर पाणी ॲड केलेलं आहे, छोटासा ग्लास. कढी तुम्हाला किती घट्ट पाहिजे, किती पातळ पाहिजे त्याप्रमाणे तुम्ही त्याच्यामध्ये पाणी ॲड करू शकता. आपण 2 चमचे बेसन ॲड केले आहे म्हणून कढीला छान असा थिकनेस येणार आहे. आणि जोपर्यंत कढीला उकळी फुटत नाही ना, म्हणजे बॉईल होत नाही ना कढी, तोपर्यंत आपण असं ढवळत राहायचं. म्हणजे काय, कढी आपली फाटणार नाही. आपण असं बेसन तर ॲड केलेलंच आहे, पण जर कधी कधी आपलं दही म्हणजे 2-4 दिवसाचं असेल तर अमुक वेळा दही फाटायची शक्यता पण असते. म्हणून आपण असं कंटिन्यू ढवळत राहायचं. आणि कढी करताना एक गोष्ट लक्षात ठेवायचं, मीठ इतक्यात घालायचं नाही, मीठ इतक्यात ॲड करायचं नाही. मीठ सर्वात शेवटी टाकायचं, कारण अमुक वेळा मिठाने पण आपलं दही फाटू शकतं. आणि ही कढी ना अशी व्हाईट असते. व्हाईट कढी खायला खूप छान लागते. आपली महाराष्ट्रीयन स्टाईलची कढी असते ती आपण हळद ॲड करतो. पण ही गुजराती स्टाईल, काठियावाडी स्टाईल कढी आपण बनवतो ना तर त्याच्यामध्ये हळद ॲड नाही करत, अशी व्हाईटच कढी ठेवतात. पण जर तुम्हाला हळद ॲड करायची असेल तर चिमूटभर हळद तुम्ही ॲड करू शकता. की बघा, आपली कढी छान अशी घट्ट व्हायला लागली आहे. हलकीशी उकळी यायला पाहिजे. छान अशी आपली कढी उकळली ना की मग आपण त्याच्यामध्ये मीठ वगैरे ॲड करायचं. सुगंध पण एवढा छान येतो आहे ना कढीचा. आणि छान मंद गॅसवर ढवळायची आहे आपल्याला कढी. मी हे गूळ पावडर ॲड करते आहे. तुम्ही साखर पण ॲड करू शकता. जर तुम्हाला नसेल आवडत साखर किंवा गूळ
तर स्किप पण करू शकता. पण एकदा अशी गोड कढी तुम्ही ट्राय करून बघा, खूप छान लागते, खूपच भारी लागते. गरमागरम मसाला खिचडी आणि ही गरमागरम अशी कढी खूप भारी लागतं. तर फ्रेंड्स, हे बघा कढी छान अशी उकळी फुटली आहे आणि कढी छान अशी शिजली पण आहे. आता मी गॅस बंद करते आणि गॅस बंद केल्यावर आपल्याला मीठ ॲड करायचं आहे आणि आपण आता ढवळून घेऊया. कढी गरम असल्याने मीठ छान असं आतमध्ये मिक्स होतं. हे बघा छान अशी कढी झालेली आहे आणि मी गॅस पण बंद केलेला आहे. आता कढीबरोबर खाण्यासाठी छान अशी आपण ज्वारीच्या पिठाच्या भाकऱ्या करायच्या आहेत. तर मी हे माझ्या पद्धतीने मी उकड काढून भाकरी करते आहे. तर त्याच्यासाठी ना मी हे 2 कप मी पाणी घेतलेलं आहे, उकळत ठेवलेलं आहे. पाणी उकळलं आहे. आपण त्याच्यामध्ये स्वादाप्रमाणे मीठ ॲड करायचं आहे. 1 चमचा आपण तेल घ्यायचं आहे, तुम्ही तूप पण घेऊ शकता. आता त्याच्यामध्ये हे ज्वारीचं पीठ ॲड करायचं आहे आणि छान असं आपण ढवळून घ्यायचं आहे. आपण जशी मोदकाला उकळ काढतो ना, त्या पद्धतीने छान अशी उकळ काढून घ्यायची आहे. हे बघा मस्त अशी उकळ मी काढून घेतलेली आहे आणि ह्याचं माप आहे ना, जेवढं आपण पाणी घेतलं तेवढंच आपण ज्वारीचं पीठ घ्यायचं आहे. मी 2 वाट्या पाणी घेतलं, तर हे 2 वाट्या मी ज्वारीचं पीठ घेतलेलं आहे. आता मी गॅस बंद करते आहे आणि हे आता आपण थंड करत ठेवायचं आहे. थंड झालं ना की आपण छान असं मळून त्याच्या भाकऱ्या करायला घेऊया. आता मी पंख्याखाली थंड करत ठेवते आहे. आता आपण छान अशी खिचडी करणार आहोत. ती पण सिंपल साधी खिचडी करणार आहे मी. तर खिचडी करण्यासाठी अर्धी वाटी मी तांदूळ आणि अर्धी वाटी मी पिवळ्या मुगाची डाळ घेतलेली आहे. तुम्ही तुरीची डाळ पण घेऊ शकता किंवा जर तुम्हाला आवडत असेल ना तर मोड आलेले मूग ते पण तुम्ही घेऊ शकता. मला पर्सनली मुगाच्या डाळीची खिचडी खूपच आवडते, म्हणून मी अर्धी वाटी मुगाची डाळ आणि अर्धी वाटी मी तांदूळ घेतलेले आहे. आणि हे तांदूळ आपण रोजचे जेवणाचेच घेतलेले आहे, बासमती वगैरे घेतलेले नाही आहे. आता ह्या कुकरमध्ये मी 2 चमचे तूप ॲड केलेलं आहे. मस्टर्ड सीड्स म्हणजे मोहरी ॲड केलेली आहे. मस्टर्ड सीड्स क्रॅकल झाले ना, आपण जिरं ॲड करायचं आहे, कढीपत्ता ॲड केलेला आहे आणि थोडंसं मी हिंग ॲड केलेलं आहे. ढवळून घेतलं. आता आपण हे डाळ तांदूळ ॲड करायचे आहे. छान असं आपल्याला ढवळून घ्यायचं आहे. आता या खिचडीमध्ये पाणी ॲड करायचं आहे. म्हणजे काही जणांना खिचडी कशी थपथपीत अशी लूज आवडते, म्हणजे थोडीशी अशी पातळसारखी, तर काही जणांना थोडीशी घट्ट आवडते. तुम्हाला जशी आवडते ना त्याप्रमाणे तुम्ही पाण्याचं प्रमाण ॲडजस्ट करा. नाही तर काय करायचं, 1 वाटी जर आपण डाळ तांदूळ असेल तर 2 वाट्या पाणी घ्यायचं आहे. पण मला थोडीशी अशी लूजसारखी आवडते, थोडी ढिली खिचडी, त्याला असं ढिली खिचडी म्हणतात. हळद आपण ॲड केलेली आहे आणि हे मीठ ॲड केलेलं आहे. खिचडीला जर 1 वाटी आपण डाळ तांदूळ घेतलं तर 2 वाट्या पाणी घ्यायचं, पण मी इथे 3 वाट्या घेतलेलं आहे. थोडीशी हलकी अशी सैल खिचडी छान लागते खायला, म्हणून मी पाणी जास्त घेतलेलं आहे. तर आपण 3 शिट्या काढून घ्यायच्या आहे. आता मी हे जे पीठ आपण भागवलं होतं ना ज्वारीचं पीठ, ते मी परातीमध्ये घेतलं आहे आणि परातीमध्ये थोडंसं मी तेल घेतलं, 1 चमचा मी तेल घेतलं होतं आणि आता आपण छान असं मळून घ्यायचं आहे पीठ. आणि या भाकऱ्यांना खूपच छान होतात, एकदम सॉफ्ट मऊसूत होतात भाकऱ्या, खायला खूप छान लागतात. हे बघा आपल्याला या भाकऱ्या थापायच्या नाहीत, छान अशा मस्त लाटून करायच्या आहेत. मी नेहमी भाकऱ्या लाटूनच करते. आता आपण छान असा गोळा घेतला आणि मी तवा तापत ठेवलेला आहे. आता आपण शेकायला घेऊया भाकरी. ही तवा मी थोडासा फास्ट केला आहे. हे बघा छान अशी मस्त फुलली भाकरी आपली आणि एकदम मऊसूत झालेली आहे. आता मी भाकरी बाजूला काढते. आता मी दुसरा भाकरीचा गोळा घेतलेला आहे. आपण काय करायचं, असं हाताने पण छान असं मळून घ्यायचं. हे बघा मस्त आपण भाकरी लाटून घेतलेली आहे. आता परत आपण गॅसकडे जाऊया. हे बघा भाकरी मी याच्यामध्ये तव्यावर ठेवली आहे. ही बघा किती छान अशी आपली भाकरी फुलती आहे. तर फ्रेंड्स आता ही पण भाकरी झालेली आहे. मी आता काढून घेते आहे अशा जाळीवर.
याच पद्धतीने मी बाकीच्या भाकऱ्या पण करून घेते आहे. तर हे बघा फ्रेंड्स, छान मस्त गरमागरम कढी केली आहे, साधी सिंपलची खिचडी केलेली आहे, ज्वारीची भाकरी आहे आणि हे छान असं मस्त सॅलड आहे. आधी सुरुवातीला मला फक्त कढीची रेसिपी दाखवायची होती. नंतर विचार केला की आपण खिचडी आणि ज्वारीची भाकरी पण दाखवूया रेसिपी. तर फ्रेंड्स, तुम्हाला ही रेसिपी आणि ही याची लंच थाळी कशी वाटली तुम्ही नक्की कमेंट करा. आणि रेसिपी आवडली तर तुम्ही शेअर करू शकता फ्रेंड सर्कलमध्ये, रिलेटिव्समध्ये. ही दुपारची छान अशी मस्त हेल्दीशी अशी लंच बनवलं आहे, लंच थाळी. आणि तुम्ही कढीमध्ये कोथिंबीर ॲड करू शकता. सध्या माझ्याकडे कोथिंबीर नाही म्हणून मी नाही ॲड केली आहे. तर चला मग फ्रेंड्स, आता आपण पुन्हा भेटूया अशा छान छान रेसिपीसह. तोपर्यंत बाय बाय. आणि हा व्हिडिओ पूर्ण बघितल्याबद्दल तुमचा खूप खूप धन्यवाद.